यश अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे अर्थात राज्य मंडळ पुणे हे 12वी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी मार्च मध्ये कंडक्ट करत आहे. या 12वी परीक्षेची तयारी करत असताना विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांच्यासाठी केमिस्ट्री इज द वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट सब्जेक्ट. मग असा जो अवघड विषय असणार आहे, या विषयामध्ये जर तुम्हाला चांगले गुण मिळवायचे असतील तर मग कोणत्या गोष्टींची काळजी आपण घेतली पाहिजे आणि क्वेश्चन पेपर जो असणारा आहे त्याचं नेमकं नेचर काय असणार आहे, परीक्षा सोडवत असताना जो कालावधी अपेक्षित असणारा आहे त्या वेळेमध्ये तो क्वेश्चन पेपर पूर्ण करणं गरजेचं आहे. त्याचं टाइम मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे आणि त्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे काय प्रश्न असणारे आहेत त्या प्रश्नांची काठिण्य पातळी म्हणजे डिफिकल्टी लेवल ऑफ द क्वेश्चन्स हेही आपणाला जर माहित असेल तर माझी खात्री आहे की तुम्ही चांगले गुण या परीक्षेमध्ये मिळवू शकाल. यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. कुठेही तो स्किप करू नका, कारण परीक्षेला खूप कमी दिवस राहिलेले आहेत आणि या कमी दिवसांमध्ये तुम्हाला ज्या गोष्टींची तयारी करायची आहे, काळजी घ्यायची आहे, या सर्व गोष्टींची चर्चा आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. केमिस्ट्री याचा कोड नंबर असणार आहे 55, मॅक्झिमम मार्क्स 70 आणि टाइम रिक्वायर्ड इज 3 hours. जी प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळणारी आहे त्या प्रश्नपत्रिकेचं फ्रंट पेज असणार आहे. त्यामध्ये डे म्हणजे हे जुन्या प्रश्नपत्रिकेचं आहे, ज्या दिवशी तुमचा पेपर असणार आहे बोर्ड परीक्षा सुरू झाल्यापासून तो दिवस जो नंबर असणार आहे 1 2 3 4 काय असेल तो नंबर तिथं ऑलरेडी आलेला असणार आहे. सीट नंबर जो असणार आहे तो प्रश्नपत्रिका मिळाल्याबरोबर तुम्ही तिथं तुमचा एक्झाम सीट नंबर लिहिणं अपेक्षित असणार आहे. कारण जर काही प्रॉब्लेम झाला तर मात्र अडचण होऊ शकते. त्यामुळं तुमच्या टेबलवर तुमच्या सीट नंबरवर तुमच्या सीट नंबरची प्रश्नपत्रिका कन्फर्म केली जाईल. त्यामुळं तो लिहिणं खूप गरजेचं आहे. बाकीचा डेटा जो असणार आहे का इतका तुम्हाला माहित असायची गरज नाही, कारण यामध्ये तारीख असते, मीडियम असेल, मॅक्झिमम मार्क्स असणार आहेत, नंबर ऑफ पेजेस असणार आहेत, टाइम रिक्वायर्ड जो असणार आहे तो प्रश्नपत्रिकेवर 3 तासच असणार आहे. पण तुम्हाला 10 मिनिटं वाढीव दिलेले आहेत हे तुम्हाला ऑलरेडी एका व्हिडिओच्या माध्यमातून माहीत झालेलं आहे. इथं मात्र सगळ्यात महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो की ज्या जनरल इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स म्हणून असणार आहे, म्हणजे क्वेश्चन पेपरच्या फ्रंट पेजवरच या सगळ्या जनरल इन्स्ट्रक्शन्स असणार आहेत. याची माहिती तुम्हाला कदाचित असणार आहे, डिटेलमध्ये आपण पुढे एक्सप्लेन करणार आहोत. टोटल किंवा होल क्वेश्चन पेपर इज डिवायडेड इनटू 4 सेक्शन. सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी, सेक्शन डी हे तुम्हाला माहित आहे. फिफ्थ इन्स्ट्रक्शन जे असणारे आहे ते यूज ऑफ लॉग टेबल इज अलाउड. आता इथं लॉग टेबल जे असणार आहे तो लॉग टेबल तुमचा स्वतःचा असणार नाही. स्टेट बोर्ड विल प्रोव्हाइड और कॉलेज विल प्रोव्हाइड लॉग टेबल्स, म्हणजे बोर्ड महाविद्यालयाकडे देईल आणि महाविद्यालय तुम्हाला वर्गामध्ये मागणी केल्यानंतर ते लॉग टेबल दिलं जाईल. स्वतःचं लॉग टेबल वापरायचं नाही. यूज ऑफ कॅल्क्युलेटर इज नॉट अलाउड. आपल्याकडं 12वी पर्यंत वापरण्यास बंदी आहे हे आपल्याला माहित असणार आहे. फिगर्स टू द राईट इंडिकेट फुल मार्क्स, म्हणजे जे उजव्या बाजूला चौकटीमध्ये तुम्हाला जे काही अंक दिसतील, फिगर्स किंवा जे डिजिट्स असणार आहेत ते प्रश्नांचे एकूण गुण असणारे आहेत. फॉर each multiple choice type of question, it is mandatory to write the correct answer along with its alphabet. विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी तुम्हाला
बोर्डानं दिपावळीच्या दरम्यान एक गिफ्ट दिलेलं आहे. त्याने एक सर्क्युलर काढलं आणि त्यामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे, विशेषतः या 7th पॉइंटवर, की यापूर्वी जी असेसमेंट केली जात होती त्यामध्ये त्यांनी कटाक्षाने या गोष्टींचा विचार केला जात होता, की जे एमसीक्यू तुम्ही सोडवणार आहात त्या एमसीक्यूचा पहिल्यांदा यू हॅव टू राईट द अल्फाबेट आणि त्या अल्फाबेटच्या समोर जे काही आन्सर असणार आहे ते दोन्ही लिहिणं अपेक्षित असतं. म्हणजे यू हॅव टू राईट द करेक्ट आन्सर अलॉंग विथ इट्स अल्फाबेट, म्हणजे अल्फाबेट विथ करेक्ट आन्सर जर असेल तर आणि तरच तुम्हाला 1 गुण मिळायचा. यावर्षी त्यांनी त्यामध्ये सूट दिलेली काही ती आपण पुढे बघणार आहोत. ही इन्स्ट्रक्शन खूप महत्वाचे आहे. नो मार्क्स शॅल बी गिवन इफ ओनली द करेक्ट आन्सर ऑर द अल्फाबेट ऑफ द करेक्ट आन्सर इज रिटर्न. म्हणजे यावर्षीची दिपावळी भेट जी तुम्हाला म्हटलं ती अशी आहे की इथं कंपल्शन म्हटलेलं आहे, मार्क्स दिले जाणार, पण यावर्षी तुम्हाला सूट आहे. काय सूट आहे ते सांगितली, पुढे आपण सेक्शन ए मध्ये डिस्कस करणार आहोत कसं लिहिलं गेलं पाहिजे ते. परंतु यावर्षी दोन्ही अल्फाबेट आणि आन्सर पैकी एक अपेक्षित त्यांनी ठेवलेलं आहे, त्यावेळी तुम्हाला 1 गुण मिळेल. आणखीन एक सगळ्यात महत्वाचं आहे पहा, ओनली द फर्स्ट अटेम्प्ट विल बी कन्सिडर्ड फॉर इव्हॅल्युएशन. म्हणजे पर्टिक्युलरली एमसीक्यूच्या बाबतीमध्ये हे आहे की तुम्ही प्रश्नपत्रिकेमध्ये सेक्शन ए मध्ये पहिला प्रश्न असणार आहे की ज्यामध्ये 10 एमसीक्यूज असणार आहेत, ते जिथं तुम्ही पहिल्यांदा सोडवाल तिथं जे गुण मिळाले असणार आहेत तेच गुण फायनल असणार आहेत. बऱ्याच वेळा असं होतं की विद्यार्थी कन्फ्यूज होतो, द्विधावस्था निर्माण होते आणि त्याला वाटतं की नाही आपण पुढे कुठंतरी सोडवूया आणि मग तिथं सुदैवाने त्याच्यात 10 गुण मिळाले आणि जिथं पहिल्यांदा सोडवलंय तिथं 8 गुण मिळाले, तर तुमचे 10 गुण विचारात घेतले जात नाहीत. तुमचे 8च गुण विचारात किंवा त्या मूल्यमापनामध्ये कन्सिडर केले जातात. त्यामुळं विचार करून कमी वेळेमध्ये तिथं तुम्ही पहिल्यांदा जिथं सोडवाल तिथं सगळे प्रश्न तुम्ही व्यवस्थित अटेम्प्ट करा. पुन्हा ते कुठेही सोडवण्याच्या भानगडीत पडू नका, अन्यथा त्याचा काही उपयोग होणार नाही. इट इज सिम्पली वेस्ट ऑफ युअर टाइम. गिवन मध्ये ज्या काही गोष्टी अपेक्षित प्रश्नाच्या अनुषंगाने असणाऱ्या आहेत त्या इथं दिल्या जातील सुरुवातीला किंवा त्या प्रश्नाच्या शेजारी तिथंही दिल्या जाऊ शकतात. म्हणजे एखादी गोष्ट दिली नाही असं होऊ नये, तर इथं फिजिकल कॉन्स्टंट जे काय लागणारे असणार आहे ते इथं प्रोव्हाइड केले जातात किंवा प्रश्न शेजारी पण असू, म्हणजे न्यूमरिकल जिथं आहेत विशेषतः तिथं हे असणारे आहेत. आता सिलेबस तुम्हाला माहित आहे. एकूण इन ऑल देयर आर 16 चॅप्टर्स and these 16 chapters are divided into 4 areas. One is a physical chemistry, second inorganic chemistry, third organic chemistry, and last, that is the fourth one, is a applied chemistry. In physical chemistry there are 6 chapters. All chapters contain numericals. म्हणजे हे न्यूमरिकल्स असणारं प्रॉब्लेम्स असणारे 6 चॅप्टर्स असणारे आहेत. यामध्ये कंपल्सरी मार्क्स आणि विथ ऑप्शन मार्क्स आपण लिहिलेले आहेत. हे सगळे मी वाचत नाही, पण तुम्हाला इथं दिसतील. या मार्क्स विथ ऑप्शन म्हणजे 5 सॉलिड स्टेट 3-5 म्हटलंय, म्हणजे 5 मार्काचे प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये असणारे आहेत. म्हणजे फुल चॅप्टर तुम्ही केला असेल तर 5 मार्काचे प्रश्न तुम्ही सोडवू शकता. पण साधारणपणे 5 मार्काचं डिस्ट्रीब्युशन पुढे जे कंसात दिलंय ते कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याचं डिस्ट्रीब्युशन एक अंदाजे इथं दिलेला आहे. 2+2+1. कारण 2 अधिक 1 2 म्हणजे कंपल्सरी झालं, 3 झाले आणि एक 2 मार्काचा प्रश्न हा तुम्हाला विथ ऑप्शन तो असणार आहे. तो कुठं असेल? तो सेक्शन बी पासून पुढे असणार आहे. म्हणजे सेक्शन ए मध्ये तो असणार नाही, लक्षात घ्या. बी पासून पुढे कुठंतरी असणार आहे. म्हणजे हे जे डिस्ट्रीब्युशन 6 चॅप्टर्स असणार आहे त्या 6 चॅप्टरचे एकूण 70 पैकी किती मार्क्स आहेत आणि विथ ऑप्शन किती आहेत हे तुमच्या समोर आहे. त्याचं एक्सप्लेनेशन फार डिटेल देत नाही कारण त्याची आवश्यकता फारशी नाही. तुम्हाला विथ ऑप्शन यामध्ये केमिकल थर्मोडायनामिक्सचं वेटेज 8 मार्क्स आहे, त्यामुळे याकडे जास्त लक्ष द्या, चांगले गुण तुम्हाला मिळू शकतील. पुढे मी अजून बोलेल यावर. त्यानंतर इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. In inorganic area or in chemistry there are 3 chapters: elements of groups
16, 17, 18 ट्रान्झिशन अँड इन ट्रान्झिशन एलिमेंट्स अँड कोऑर्डिनेशन कंपाऊंड. हे तिन्ही चॅप्टर्स तुम्ही चांगल्या पद्धतीनं करू शकता आणि तुम्हाला 17 गुण देखील मिळू शकतात. इथं कंसामध्ये आपण डिस्ट्रीब्युशन तुमच्या माहितीसाठी म्हणून अंदाजे दिलेला आहे की फारसं टेन्शन त्यामध्ये येऊ नये म्हणून. त्यामध्ये कोऑर्डिनेशन कंपाऊंड तर आरामात करा, सहज तुम्हाला लक्षात राहण्यासारखं आहे. ॲटॉमिक नंबर वगैरे लक्षात ठेवली कॉन्फिगरेशन तर काय फारशी अडचण येणार नाही. त्यानंतर ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये एकूण 4 चॅप्टर्स आहेत. हॅलोजन डेरिव्हेटिव्हज, अल्कोहोल्स, फिनॉल्स अँड इथर्स, अल्डेट्स, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड्स अँड लास्ट वन इज अमाइन्स. आणि मॅक्झिमम वेटेज असणारा चॅप्टर असणारे अल्डेट्स, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड्स. हा करा. 8 गुण तुम्हाला मिळू शकतील. अडचण काही नाही, ठरवलं तर काहीच अवघड याच्यामध्ये होऊ शकत नाही. म्हणजे अवघड काही नाही, फक्त तुमची मनाची तयारी असायला पाहिजे. आणि अप्लाइड केमिस्ट्रीमध्ये 3 चॅप्टर्स आहेत. बायोमॉलिक्युल्स, इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री, ग्रीन केमिस्ट्री अँड नॅनो केमिस्ट्री. यामध्ये देखील 70 पैकी 9 मार्क तुम्हाला सोडवता येतील आणि मार्क्स विथ ऑप्शन 12 असणार आहे. प्रत्येकी 4 1 गुण वाढीव असणारा आहे. म्हणजे तसे हे छोटे चॅप्टर जरी असले तरी लक्षात खूप यामध्ये ठेवावं लागतं. म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टीवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळं या तिन्ही चॅप्टरची तयारी 3 मार्क मिळवण्यासाठी तुम्हाला जास्त करावी लागते ॲज कम्पेअर टू अदर चॅप्टर्स. लक्षात घ्या, कारण यातलं कुठलंही विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे फुल चॅप्टर्स यामध्ये करणं गरजेचं आहे. हा सिलेबस तुम्हाला माहित आहे, वेटेज आता तुम्हाला माहित झालेलं आहे. आता सेक्शन ए डिटेलमध्ये आपण एक्सप्लेन करूया. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी तुम्हाला उत्तरपत्रिका तुम्ही ज्यावेळी सोडवायला सुरुवात कराल त्यावेळेस सेक्शन ए, बी, सी, डी क्रमानंच लिहा, क्रमानंच सोडवा. बाकी कुणाचं ऐकू नका. मी का सांगतोय तर तो माझा 35-36 वर्षाचा अनुभव आहे. त्यामुळं सिक्वेन्स न सोडा, कधी कुठेही मध्ये असं मिक्सिंग करू नका. ए सोडवलाय, नंतर बी सोडवलाय, पुन्हा मध्येच कुठला तरी डी आलाय, पुन्हा सी सोडवतोय, पुन्हा आणखीन कुठं जातोय. असं जर केलं तर असेसमेंटच्या वेळेस निश्चित त्या तपासणाऱ्यांची अडचण होऊ शकते. त्यांची अडचण म्हणजे न कळत तुमची पण अडचण होऊ शकते. त्यामुळे ह्या गोष्टीकडे काळजी न तुम्ही बघा की सेक्शन ए हा पहिल्यांदा, नंतर बी, नंतर सी, नंतर डी हा क्रम तुम्ही विसरू नका. क्वेश्चन 1 पहा. सेक्शन ए मध्ये इन ऑल देअर आर 2 क्वेश्चन्स, क्वेश्चन 1 अँड क्वेश्चन 2. क्वेश्चन 1 मध्ये काय, सिलेक्ट अँड राईट द करेक्ट आन्सर फॉर द फॉलोइंग मल्टिपल चॉईस टाइप ऑफ क्वेश्चन्स. इथं 10 म्हटलंय पहा, स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे 10 गुण आहेत. इन ऑल देअर आर 10 MCQs. हे यामध्ये एकूण 10 MCQs असणार आहेत. हे 10 MCQs तुम्हाला कोणत्या चॅप्टर असतील सांगता येणार नाही. ऑल आर कंपल्सरी, सगळे तुम्हाला सोडवायचे आहेत. तुम्हाला माहित आहे की एक स्टेम असेल आणि 4 ऑप्शन्स असणार आहेत. अँड आउट ऑफ 4 ऑप्शन्स 1 ऑप्शन इज 100% करेक्ट. हे सगळे MCQ टेक्स्टबुक मध्ये असणारे आहेत. त्याचा रेफरन्स हा टेक्स्टबुक मध्ये असणार आहे. फॉर करेक्ट आन्सर यू विल गेट 1 मार्क. मिनिमम 2 न्यूमरिकल्स या MCQ मध्ये असणारे आहेत. म्हणजे कोणते 6 चॅप्टर्स आहेत त्यामधून कोणत्याही 2 चॅप्टर्सवर न्यूमरिकल्स हमखास त्यामध्ये असणारे आहेत. ते न्यूमरिकल्स तुम्हाला सोडवावे लागतील, कारण कंपल्सरी ते असणारे आहेत गुण. इथं अर्धा गुण तुम्हाला मिळणार नाही, तर तुम्हाला एक फुल मार्क मिळेल किंवा 0 गुण मिळणार आहे, एवढं लक्षात ठेवा. यामध्ये फॉर एक्झाम्पल बघा, जो दीपावली भेट काय म्हटलंय त्यात तुम्हाला सांगता येईल. द नंबर ऑफ बॉडी सेंटर्ड युनिट सेल इन ऑल 14 टाइप्स ऑफ ब्रेवाइस लॅटाइस युनिट सेल इज. म्हणजे नंबर ऑफ बॉडी सेंटर्ड युनिट सेल, एकूण जे 14 ब्रेवाइस लॅटाइस असणार आहेत आणि 7 क्रिस्टल सिस्टीम तुम्हाला माहित आहे की त्यामध्ये 7 क्रिस्टल सिस्टीम मध्ये बॉडी सेंटर्ड जे असणारे आहेत ते किती आहेत, त्यांची संख्या तुम्हाला माहित असायला पाहिजे. ती संख्या जी असणारी आहे ती 3 क्युबिक, ऑर्थोरॉम्बिक आणि टेट्रागोनल. त्यामुळे करेक्ट आन्सर त्याचं काय असणार आहे, ए. लिहिताना आन्सर लिहिताना क्वेश्चन नंबर 1 यातलं समजा इथं दिलाय नंबर 4 डॅश करायचं. ए करेक्ट आन्सर म्हणजे ऑप्शन आहे आणि आन्सर त्याचा आहे 3. या वर्षी त्याने मात्र असं कन्सेशन दिलंय की क्वेश्चन नंबर 1 4th आणि ए लिहिलं अल्फाबेट तरी चालेल किंवा डायरेक्ट आन्सर लिहिलं तरी सुद्धा चालेल. परंतु प्रश्न क्रमांक, मेन क्वेश्चन, सब क्वेश्चन आणि मग अल्फाबेट आणि आन्सर असं लिहिलं तर उत्तमच आहे. यामध्ये काहीच अडचण येणार नाही.
शक्यतो तोच सराव ठेवा, म्हणजे काही अडचण येणार नाही. अल्फाबेट आणि त्याला जोडून आन्सर लिहा. क्वेश्चन नंबर 2, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. 8 मार्क्स म्हटले, म्हणजे 8 मार्कासाठी क्वेश्चन नंबर 2 असणार आहे. यामध्ये 1 ते 8 प्रश्न असणारे आहेत. या प्रश्नांच्या बाबतीमध्ये 8 क्वेश्चन्स कॅरिंग 1 मार्क इच, एका मार्काला असणार आहे. यामध्ये अर्धा कुठला असणार नाही तुम्हाला, एक तर 1 मार्क मिळेल किंवा 0. ऑल आर कंपल्सरी, सगळेच्या सगळे कंपल्सरी आहेत. मिनिमम एक न्यूमरिकल यामध्ये असतं म्हणजे असतंच. आन्सर इन 1 सेंटेन्स अपेक्षित आहे किंवा इन 1 डिजिट. एखादं न्यूमरिकल असेल तर येणारं उत्तरच फक्त लिहायचं आहे, किंवा एखादं स्ट्रक्चर विचारलं, एखादी रिॲक्शन विचारली काय असेल तर तेवढंच लिहायचं आहे. बाकी यामध्ये लिखाण जास्त नाही, तेवढा वेळ पण तुम्ही त्याच्यामध्ये घालवायचा नाही. त्यामुळे क्वेश्चन 1 आणि 2 मध्ये कमी वेळेमध्ये हा प्रश्न जर अटेम्प्ट केला तर पुढच्या राहिलेल्या सेक्शनसाठी किंवा हार्ड किंवा डिफिकल्ट प्रश्न जे असणार आहे त्यासाठी तुम्हाला तो वेळ ज्यादा देता येऊ शकतो. नो हाफ मार्क, आयदर यू विल गेट 1 or 0. बघा, फॉर एक्झाम्पल, राईट द IUPAC नेम ऑफ द प्रॉडक्ट फॉर्म व्हेन सायक्लोहेक्झेन इज ऑक्सिडाइज्ड बाय ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट. हे तुम्हाला प्रश्न दिलाय. काय म्हटलंय? राईट द IUPAC नेम ऑफ द प्रॉडक्ट फॉर्म व्हेन सायक्लोहेक्झेन इज ऑक्सिडाइज्ड बाय ऍसिडिफाईड पोटॅशियम पर मॅंगनेट आहे. तर इथं सायक्लोहेक्झेनचं स्ट्रक्चर तुम्हाला माहित असायला पाहिजे, आणि त्याचं ऑक्सिडेशन केल्यानंतर काय मिळतं तर ॲडिपिक ऍसिड मिळतं. त्यामुळे हे करेक्ट आन्सर असणार आहे, एवढंच लिहायचं आहे त्याच्यामध्ये. पुढं, नेम द टेक्निक युज्ड टू अॅनलाइज पार्टिकल साइज, क्रिस्टल स्ट्रक्चर अँड जॉमेट्री ऑफ नॅनो पार्टिकल्स. हा प्रश्न आहे, याचं उत्तर तुम्हाला थोडक्यातच लिहायचं आहे. ते म्हणजे XRD, म्हणजेच एक्स रे डिफ्रॅक्शन, एवढंच असणार आहे. परंतु मेन क्वेश्चन, सब क्वेश्चन यामध्ये येणं अपेक्षित असणार आहे. सेक्शन ए मध्ये काय लक्षात ठेवायचं आहे तर एकूण 18 क्वेश्चन्स आहेत. 10 MCQ प्लस 8 आन्सर इन 1 सेंटेन्स, म्हणजे व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप असणार आहे. ऑल आर कंपल्सरी, नो इंटरनल ऑप्शन त्याच्यामध्ये. क्वेश्चन बेस्ड ऑन ओनली 1 चॅप्टर, म्हणजे जो प्रश्न असणार आहे तो एकाच चॅप्टरवर असणार आहे, 2 किंवा वेगळ्या चॅप्टरवर असू शकत नाही. म्हणजे एक प्रश्न एकाच चॅप्टरवर असणार आहे. नो हाफ मार्क, नो क्वेश्चन लाईक डिफाईन, म्हणजे डेफिनेशनवर प्रश्न असणार नाही. सेक्शन बी, अटेम्प्ट एनी 8 ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. इट स्टार्ट फ्रॉम क्वेश्चन नंबर 3 टू क्वेश्चन नंबर 14. टोटल मार्क्स 16. म्हणजे याचा अर्थ इथं तुम्हाला टोटल 12 क्वेश्चन्स असणार आहेत. अँड आउट ऑफ 12 यू हॅव टू अटेम्प्ट एनी 8. 12 पैकी कोणतेही 8 जे तुम्हाला सोपे वाटतात ते तुम्ही सोडवू शकता. न्यूमरिकल शेवटी ठेवा आणि अगोदरचं सोडवायला काही हरकत नाही. 2 मार्क्स फॉर ईच क्वेश्चन, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असणार आहेत. क्वेश्चन बेस्ड ऑन ओनली 1 चॅप्टर. शक्यतो यामध्ये गोंधळ असणार नाही. 12च्या 12 प्रश्न जे असणार आहेत तो प्रत्येक प्रश्न एकाच चॅप्टरवर असणारा आहे मोस्टली, म्हणजे 99% म्हणायला काही हरकत नाही. मिनिमम 2 न्यूमरिकल्स यामध्ये असणार आहेत, म्हणजे 12 पैकी 2 न्यूमरिकल्स आहेत, म्हणजे 10 झाले. 10 पैकी तुम्हाला 8, म्हणजे एखादा विद्यार्थी जर मॅथमॅटिक्स कच्चा असेल तर तुम्हाला 10 पैकी 8 कोणतेही तुम्हाला सोडवता यायला पाहिजेत. डिस्ट्रीब्युशन तुमच्या माहितीसाठी असावं माहीत म्हणून. 1 मार्काला प्रश्न असू शकेल, किंवा अर्धा असेल, किंवा 1 आणि अर्धा न्यूमरिकल असेल. तर काय लक्षात ठेवायचं आहे? फॉर करेक्ट डेफिनेशन, इथं डेफिनेशन विचारली जाऊ शकते, त्यासाठी 1च मार्क असेल, अर्धा मार्क मिळू शकत नाही. फॉर करेक्ट बॅलन्स्ड रिॲक्शन विथ कंडिशन 1 मार्क. फॉर करेक्ट स्ट्रक्चर और केमिकल कंपोजिशन 1 मार्क. फॉर न्यूमरिकल्स 1 मार्क. फॉर फॉर्म्युला अँड हाफ कसा असणार आहे, सबस्टिट्यूशन, आन्सर प्लस युनिट, अशा पद्धतीने ते असणार आहे. सी सेक्शन आहे पहा. Attempt any 8 of the following questions. It starts from question number 15 to question number 26. Total marks 24 असणार आहेत. यामध्ये in all there are 12 questions. So out of 12 you have to attempt any 8. Each question carrying 3 marks. Combination of 2 different chapters. इथं मात्र 3 मार्काला एक प्रश्न असल्यामुळं 2 वेगळे, एक प्रश्न न्यूमरिकल असेल तर एकाच चॅप्टरवर असेल, किंवा 2 चॅप्टरचं कॉम्बिनेशन करून 3 मार्काचा प्रश्न सेट केला जाऊ शकतो. मोस्टली 3 असणार नाही.
मिनिमम 2 न्यूमरिकल्स यामध्ये आहेत, म्हणजे इथेही 12 पैकी 2 न्यूमरिकल्स असणारी आहेत. डिस्ट्रीब्युशन एक एक मार्काला एक 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 3 मार्काला एक एक असा प्रश्न असणार आहे, 1 1 1 3 मार्कासाठी, किंवा त्याचं डिस्ट्रीब्युशन अर्धा अर्धा 1 1 असेल, किंवा अर्धा 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 आणि 1 असं पण असेल. कसं आहे, प्रश्न बघितल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येणं अपेक्षित आहे. उदाहरणार्थ पहा, डिफाईन नॅनो केमिस्ट्री, व्हॉट इज सॉल्ट ब्रिज, राईट 2 फंक्शन्स ऑफ सॉल्ट ब्रिज. म्हणजे इथं तुम्हाला नॅनो केमिस्ट्री म्हणजे 16व्या चॅप्टर मधून विचारलंय, तर पुढे त्यांनी लगेच इलेक्ट्रोकेमिस्ट्री आणलाय. त्यामुळे इथं असं ज्यावेळी कॉम्बिनेशन असतं, ऑड कॉम्बिनेशन, त्यावेळी तुमचं जे विचार करणे, उत्तर लिहित असताना जो एक विचार करावा लागतो, आणि पुन्हा लगेच तुम्हाला तो विचार बदलून तुम्हाला दुसऱ्या चॅप्टरमध्ये जायचं असतं, आणि त्यामुळं तिथं अडचण होऊ शकते. त्यामुळं एक प्रश्न व्यवस्थित सोडवल्यानंतरच दुसऱ्या चॅप्टरकडे जा, म्हणजे त्यातलं उत्तर, त्या प्रश्नाचं उत्तर सोडवताना तुम्हाला फारशी अडचण येणार नाही, गोंधळून जायचं काही कारण नाही. किंवा कन्वर्ट द फॉलोविंग, एक एक मार्काला म्हणजे 3 मार्काला एक एक मार्कासाठी 3 प्रश्न असे कन्व्हर्जन सुद्धा असू शकतं. सेक्शन डी, attempt any 3 of the following questions. Section D starts from question number 27 to question number 31. Total mass 12. म्हणजे 5 प्रश्न आहेत, त्यापैकी तुम्हाला 3 सोडवायचे आहेत. प्रत्येकी 4 गुण असणारे आहेत. यामध्ये एक न्यूमरिकल असणार आहे, ते 2 मार्कासाठी असणार आहे. लक्षात घ्या, म्हणजे कुठल्या तर एका प्रश्नामध्ये 2 मार्कासाठी न्यूमरिकल असेल, आणि इथं जे प्रश्न असणार आहे त्यामध्ये 2 किंवा 3 चॅप्टरचं कॉम्बिनेशन केलं जाऊ शकतं. त्यामुळे इथं मात्र एकाच प्रश्नात जर 3 चॅप्टर्स असतील तर उत्तर लिहिताना निश्चितच गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे डोकं शांत ठेवून विचार करूनच त्याची उत्तरं लिहा, म्हणजे अडचण येणार नाही. डिस्ट्रीब्युशन 4 मार्काचं 1 1 1 1 1 असं असेल. सॉरी, इथं 1 मार्क वाढलेला आहे पहा, म्हणजे 4च मार्काला 4 मार्कासाठी असणार आहे, परंतु इथं 1 मार्क वाढीव झालेला आहे, त्यामुळे तिथं चूक झाली. त्यानंतर हाफ 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 1 1 असं असणार आहे. म्हणजे या पद्धतीनं सेक्शन डी असणार आहे. यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे पहा, डायग्राम जर विचारले असेल तर आउटलाईन साठी 1 मार्क असेल. स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड असेल, किंवा लीड अक्युम्युलेटर असेल, किंवा अन्य कुठली डायग्राम विचारले असेल, H2O2 फ्युएल सेल, तर ते आउटलाईन एक्झॅक्ट काढली तर 1 गुण असेल. आणि लेबल, त्यामध्ये मिनिमम तुम्ही महत्वाचे लेबल जे असणार आहे 2 किंवा 4 जर केली तर मात्र अर्धा गुण तिथं असू शकतो. म्हणजे इथं 2 मार्कासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. डिफरन्स विचारला असेल तर यू हॅव टू राईट एनी 4 इम्पॉर्टंट पॉइंट्स, हाफ मार्क इच असेल. एक्झाम्पल लिहू नका, कारण एक्झाम्पलला इथं वेटेज असणार नाही. सगळ्यात महत्वाचं, इफेक्टिव्ह टाइम मॅनेजमेंट, हाऊ टू मॅनेज टाइम ड्युरिंग एक्झामिनेशन. परीक्षेच्या कालावधीमध्ये प्रत्यक्ष तुम्ही ज्यावेळी एक्झामिनेशन हॉलमध्ये, अगोदर सराव केला असेल, परंतु एक्झामिनेशन हॉलमध्ये तुम्ही ज्यावेळी बसता त्यावेळेस मात्र तुमचं टाइम मॅनेजमेंट जे असणार आहे ते परफेक्टच असायला पाहिजे. आणि ते इथं मी देतोय ते तुम्ही पहा, त्याचा अभ्यास करा, आणि त्याप्रमाणे फॉलो करायला काय हरकत नाही. आता काय करायचंय बघा, अगोदर हॉलमध्ये असल्यानंतर ज्यावेळी तुम्ही जाल त्यावेळेस रीड फुल क्वेश्चन पेपर केअरफुली. ज्यावेळी प्रश्नपत्रिका तुम्हाला हातामध्ये दिली जाईल त्यावेळेस प्रश्नपत्रिका संपूर्ण एकदा नजरेखालून जाऊ द्या, पूर्ण वाचा. साधारणपणे त्यासाठी इट विल टेक 10 to 15 मिनिट्स, 10 ते 15 मिनिटांमध्ये ते कव्हर करा. यामुळे काय होईल, दिस विल हेल्प यू इन स्ट्रॅटेजायझिंग युअर अप्रोच, प्लॅन युअर आन्सर्स अँड इन्श्युअर यू वोंट मिसिंग एनी इम्पॉर्टंट क्वेश्चन. म्हणजे एकदा सगळे प्रश्न नजरेखालून गेल्यानंतर एक तुम्ही त्यामध्ये तुमच्या दृष्टिकोनातून एक प्रश्न लिहित असताना त्याची उत्तरं कशी लिहायची, त्याचा सिक्वेन्स प्रश्नांचा सोडवताना कसा असला पाहिजे, एक मांडणी तुम्ही करत असता. पण इथं लक्षात ठेवा, सेक्शन ए बी सी डी हा सिक्वेन्स ठेवायचा आहे, त्यामध्ये फक्त मांडणी तुम्हाला करायची आहे. त्याचा एक प्लॅन तयार करायचा आहे, आणि लक्षात ठेवायचं आहे की कोणताही प्रश्न महत्वाचा राहणार नाही. प्रायोरिटाइज द क्वेश्चन्स, म्हणजे प्राधान्य प्रश्नांना कसं द्यायचं. मार्क द क्वेश्चन्स दॅट यू आर मोर कॉन्फिडंट अबाउट, म्हणजे ज्या प्रश्नाबद्दल तुम्ही कॉन्फिडंट आहात त्याला न कळत कुठंतरी टिक मार्क करा.
फार टिकमार्क किंवा काय लिहिलं तर ते कॉपी म्हणून कन्सिडर केलं जाऊ शकतं. त्यामुळं न कळत डॉट्स कसे मार्किंग असेल त्यावर काय ऑब्जेक्शन फारसं येणार नाही. दिस वे यू कॅन सेव्ह मोर टाइम फॉर डिफिकल्ट क्वेश्चन्स. म्हणजे सोपे प्रश्न अगोदर जर विचारात घेऊन सोडवले तर अवघड प्रश्नांसाठी जास्त पुढे वेळ राहू शकतो. स्ट्रॅटेजिकली डिवाइड युअर टाइम. म्हणजे तुमची एक अशी स्ट्रॅटेजी असली पाहिजे की त्या वेळेचं नियोजन तुम्हाला त्या क्षणाला करता यायला पाहिजे. अलोकेट टाइम फॉर इच क्वेश्चन बेस्ड ऑन द मार्क्स. म्हणजे 1 मार्काचा, 2 मार्काचा, 3 मार्काचा, 4 मार्काचा असं प्रश्न आहेत. त्याचं कशी मांडणी तुम्ही डोक्यात ठेवायची त्याप्रमाणे स्ट्रॅटेजी तुमची असली पाहिजे. अटेंड इझी क्वेश्चन्स फर्स्ट. Always attend questions that are most confident about first and save the tough question for the last. म्हणजे अवघड प्रश्न बाजूला ठेवा आणि सोपे प्रश्न ज्याच्याबद्दल आत्मविश्वास आहे ते सोडवा. If you find yourself spending too much time on a particular question, it's better to move on to the next question. बऱ्याच वेळा असं होतं की उत्तर लिहित असताना किंवा विचार करताना बराच वेळ तुम्ही ते एका प्रश्नाभोवती फिरता. त्यामुळं तुमचा वेळ जास्त जातो आणि पुढच्या प्रश्नांचं वेळेचं नियोजन करताना अडचण होऊ शकते. त्यामुळे तो तसाच ठेवा आणि पुढे तुम्ही पुढच्या प्रश्नाकडे जाऊ शकता. आस्क फॉर न्यू आन्सर शीट इन ऍडव्हान्स. बऱ्याच असं होतं की 1-2 पेज शेवटचे एक पेज पाठपुट आपण म्हणूया राहिला असेल तर एक हात वर बसल्यावरच हात वर करायचा. उठायचं नाही. हात वर करा. त्या एक्झामिनरचं लक्ष तुमच्याकडे येईल. ते विचारतील त्यावेळी तुम्ही आन्सर शीटची मागणी करा. ते फार तर तपासून बघतील किती राहिले, काय पेजेस मध्ये सोडलेत का. आत पानं सोडले असतील तर तुम्हाला आन्सर शीट वेळेत मिळणार नाही. तिथं काहीतरी लिखाणे अपेक्षित असणार आहे. परंतु एक 10 मिनिटं अगोदरच तुम्ही हात वर केला तर तुम्हाला वेळेत आन्सर शीट मिळू शकेल. कीप एन आय ऑन द क्लॉक. घड्याळाकडे लक्ष ठेवा, वेळेकडे लक्ष ठेवा. ते खूप महत्वाचं आहे. रिवाइज आन्सर शीट बिफोर सबमिटिंग. हे खूप महत्वाचं आहे पहा. डू नॉट सबमिट युअर आन्सर शीट इन हरी विदाउट रिवायझिंग. म्हणजे वेळेचं नियोजन असेल तर गडबड गोंधळ होणार नाही. वेळेचं नियोजन असेल तर व्यवस्थित सोडवलेली उत्तरपत्रिका पुन्हा एकदा पहा. सगळे प्रश्न सोडवलेले आहेत का याची काळजी घ्या. म्हणजे 70 मार्कात सोडवलंय का. ऑप्शन हा नंतरचा तुमचा पार्ट आहे. ज्यादा सोडवायचं नाही ते वेळेच्या नियोजनावर अवलंबून असणार आहे. पण तो 70 गुणांचं तर व्यवस्थित सोडवलेलं आहे का, काही राहिलंय का याची खात्री करून घ्या. फिनिश युअर पेपर ऑन टाइम अँड अलोकेट द लास्ट 10 to 15 मिनिट्स टू रिवाइज द होल आन्सर शीट. म्हणजे शेवटची 10 मिनिटं ही त्यासाठी तुम्ही राखीव ठेवणं अपेक्षित असणार आहे. चेक इफ यू हॅव लेफ्ट एनी क्वेश्चन. मेन्शन मेन क्वेश्चन नंबर, सब क्वेश्चन केअरफुली. म्हणजे प्रश्न उपप्रश्न लिहिणं अपेक्षित आहे. ते जर नसेल तर उत्तर कुठल्या प्रश्नाचं लिहिलंय बरं का आणि कशासाठी लिहिलंय म्हणून ते कदाचित तपासले जाऊ शकत नाही. कारण प्रश्न कोणत्या क्रमांकाचा आहे, सब क्वेश्चन कुठला हे कळणार नाही. इथं पहा सेक्शन A, B, C, D मार्क 1, 2, 3, 4 असे वाढत जाणार आहेत. म्हणजे डिफिकल्टी लेवल आपोआपच त्या प्रश्नपत्रिकेमध्ये वाढताना आपल्याला पाहायला मिळते. वेळ सुद्धा तिथं जास्त तुम्हाला पहिल्या सेक्शन पेक्षा दुसऱ्याला जास्त द्यावं लागेल, तिसऱ्याला, त्यानंतर चौथ्याला. तर इथं परीक्षा जी असणार आहे तुमची 11 ते 2 हा पेपर असणार आहे ऍक्च्युअल. बट यू हॅव टू रिमेन प्रेझेंट हाफ एन आवर बिफोर द टाइम ऑफ एक्झामिनेशन कमेन्स. म्हणजे वेळ 11ची असली तर 10:30 वाजता, एक्झॅक्टली 10:30 वाजता तुम्ही त्या वर्गामध्ये असायला पाहिजे. परंतु त्या वर्गात जाण्यापूर्वी तुम्हाला ज्या गोष्टी अपेक्षित आहेत की जाताना पायामध्ये जे वाहन असेल ते बाजूला काढायचं आहे, सॉक्स बाजूला काढायचा आहे, बेल्ट असेल बाजूला काढा किंवा खाली लिहिण्यासाठी एखादं काही तुम्ही घेतला असेल तर ते बाजूला काढा. म्हणजे इथं खिशा सगळे व्यवस्थित तपासा. त्या खिशांमध्ये काय एखादी चिठ्ठी राहिलेली आहे का, कागद चुकून काय राहिलेला आहे का, हे सगळ्या गोष्टी बाजूला काढून ठेवा आणि मग तुम्ही वर्गामध्ये बरोबर 10:30 वाजता जायचं. आणि तुमचा जो सीट नंबर असेल तिथं जायचं. गेल्यानंतर तुम्ही तुमचं आय कार्ड, कॉलेजचं जे असेल ते आणि रिसीट काढून एका बाजूला ते ठेवायचं. जिथं तुमचा एक्झाम सीट नंबर लिहिलेला असेल त्याच्या बाजूला ठेवायचा आहे. हे खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. आणि 10:30ला हजर म्हणजे 10:30लाच हजर राहायचं आहे. आणि टाइम मी लिहिलाय पहा 11 ते 2:10 म्हटलंय. कारण 10 मिनिटं तुम्हाला ती वाढीव असणार आहेत. म्हणजे इथं 3 तास 10 मिनिटं तुम्हाला मिळणारी आहेत. तर त्याचं नियोजन कसं करायचं ते हा चार्ट बघा.
इथं नंबर ऑफ क्वेश्चन्स दिलेले आहेत, टाइम इन मिनिट्स एका प्रश्नासाठी लागणारा सेक्शन वाईज आपण मेन्शन केलं इथं. टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स त्यामध्ये कंपल्सरी किती सोडवायचे आहेत आणि त्यासाठी लागणारा एकूण कालावधी किती आहे ते इथं आहे. हा चार्ट तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे काय अडचण येणार नाही. क्वेश्चन पेपर रीडिंग पहिल्या 10 मिनिटांमध्ये, म्हणजे आज तुम्ही पेपरला गेला असाल तर बरोबर 11 वाजता तुम्हाला प्रश्नपत्रिका मिळेल आणि 11 वाजून 10 मिनिटांपर्यंत तुमचं ते व्यवस्थित वाचन आणि त्याची एक स्ट्रॅटेजी तुम्ही आखली पाहिजे की कोणते प्रश्न सोपे आहेत, कोणते अवघड आहेत, सेक्शन ए मध्ये कोणता, बी मध्ये कोणता, सी मध्ये कोणता, डी मध्ये, ऑल ऑफ सडन तुम्हाला ते सगळं लक्षात राहायला पाहिजे. ते 10 मिनिटांमध्ये व्हायला पाहिजे. सेक्शन ए एमसीक्यू आहे पहा, यामध्ये 10 एमसीक्यूज आहेत. प्रत्येक एमसीक्यू साठी एक एमसीक्यू सोडवायला टाइम रिक्वायर्ड इन मिनिट्स 2 मिनिट्स. 10 मिनिटांमध्ये 2 मिनिटांमध्ये तो प्रश्न सोडवला पाहिजे एमसीक्यूचा. म्हणजे क्वेश्चन नंबर, सब क्वेश्चन आणि अल्फाबेट आणि त्याचं करेक्ट आन्सर एवढं लिहायला तुम्हाला 2 मिनिटाच्या आत ते संपवणं गरजेचं आहे. म्हणजे मॅक्झिमम 2 मिनिट्स म्हटलेलं आहे. एकूण 10 तुम्हाला सोडवायचे आहेत, त्यासाठी टोटल टाइम इन मिनिट्स असणार आहे 20. सेक्शन ए मध्ये क्वेश्चन नंबर 2 जो असणार आहे तो व्हेरी शॉर्ट आन्सर असणार आहे. ते 8 असणार आहेत. प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला 3 मिनिटाचा कालावधी लागणार आहे. हे स्टँडर्ड आहे, यापेक्षा कमी जास्त होऊ शकतं. ते मॅनेजमेंट तुम्ही त्या हॉलमध्ये करायचे आहे. एक प्रश्न सोडवायला 3, असे 8 प्रश्न सोडवायचे आहेत. यासाठी टोटल टाइम इन मिनिट्स 24 आहे. सेक्शन बी एस ए म्हटलंय शॉर्ट आन्सर टाईप 1 आहे. हा एक प्रश्न सोडवायला 5 मिनिटं लागणारे आहेत तुम्हाला. असे 8 प्रश्न त्या सेक्शन मध्ये सोडवायचे आहेत, त्यासाठी 40 मिनिटाचा कालावधी लागणार आहे. सेक्शन सी एस ए 2 म्हटलेला आहे पहा, म्हणजे हा थोडासा 1 मार्कानं वाढीव प्रश्न असणार आहे. एक प्रश्न सोडवायला तुम्हाला 7 मिनिटाचा कालावधी लागेल. असे 8 प्रश्न सोडवायचे आहेत. 56 मिनिट्स तुम्हाला द्यावे लागतील. आणि सेक्शन डी एल ए म्हणजे लॉंग आन्सर टाईप, म्हणजे 4 मार्काला आहे तो. ब्रॉड क्वेश्चन आपल्याकडे फार डिस्क्रिप्टिव्ह, SN1 SN2 सोडलं तर बाकी फार डिस्क्रिप्टिव्ह पार्ट आपल्याकडं नाही, आपण लक्षात ठेवायचं आहे. एक प्रश्न सोडवायला तुम्हाला 10 मिनिटाचा कालावधी द्यावा लागेल आणि असे 3 प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत, त्यासाठी 30 मिनिटं लागणारी आहेत. आणि शेवटी आन्सर शीट रिव्हिजन करण्यासाठी 10 मिनिटं जी वाढीव दिलेली आहे ती वापरा. म्हणजे बरोबर 3 तास 10 मिनिटांमध्ये हे स्टँडर्ड टाइम मॅनेजमेंट ड्युरिंग एक्झामिनेशन आहे. यामध्ये प्रत्येकाला कमी जास्त, त्यासाठी पहिला सेक्शन जो सेक्शन ए असणार आहे तो कमी मिनिटांमध्ये अटेम्प्ट जर केला तर पुढे तुम्हाला बराचसा वेळ अवघड प्रश्नांसाठी देता येऊ शकतो. हे तुम्ही करणं गरजेचं आहे. खूप चार्ट महत्वाचा आहे. आता हा एक भाग महत्वाचा आहे पहा, डिफिकल्टी लेवल ऑफ द क्वेश्चन्स. प्रश्नपत्रिकेमध्ये इझी, मीडियम किंवा ऍव्हरेज आणि डिफिकल्ट असे 3 टाईपचे प्रश्न असतात. प्रश्नपत्रिका एकूण तुम्हाला असणारे 98 मार्काची, त्यामध्ये इझी सहज सोडवता येतील, म्हणजे सगळ्याच बसलेल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांना ते प्रश्न सोडवता यायला पाहिजे असे 29 मार्क्सचे असणार आहेत. मीडियम किंवा ऍव्हरेज 49, लक्षात घ्या 98 पैकी 49 म्हणजे 50% मीडियम क्वेश्चन असणार आहेत. आणि डिफिकल्ट फक्त 98 पैकी 20च असणारे आहेत प्रश्न. आउट ऑफ 70 मार्क्स तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत. इझी 20 मार्क्स तुम्हाला सोडवायचं आहे. मीडियम किंवा ऍव्हरेज 35 मार्क्स आहे आणि डिफिकल्ट हे 15 मार्काचं तुम्हाला सोडवायचं आहे. म्हणजे इथं इझी आणि मीडियमची बेरीज जर केली तर 55 येते पहा, बरोबर आहे. आणि डिफिकल्ट मध्ये काय काय येत आहे तर एकूण 12 ते 15, 13 ते 15 आपण म्हणूया. म्हणजे मॅक्झिमम 15 मार्कापर्यंत न्यूमरिकल्स असणार आहेत. आणि प्रत्येक सेक्शन मध्ये न्यूमरिकल असणार आहे. असा कोणताही सेक्शन असणार नाही की ज्यामध्ये न्यूमरिकल नाही. प्रत्येक सेक्शन मध्ये न्यूमरिकल असणार आहे. 12 ते 15 मार्काची साधारणतः न्यूमरिकल्स असतील. आणि यामध्ये ऑर्गॅनिक रिॲक्शन जे असणारे आहेत त्या ऑर्गॅनिक रिॲक्शन्स देखील डिफिकल्ट पार्ट असू शकतो. म्हणजे ऑर्गॅनिक रिॲक्शनचा सराव देखील तुमचा तो होणं गरजेचं आहे. म्हणजे ही 15 मार्कामध्ये मॅक्झिमम कुठं असणार आहे तर हे न्यूमरिकल्स आणि ऑर्गॅनिक रिॲक्शन्स असणार आहे. त्याचा सराव करा, म्हणजे अडचण येणार नाही. म्हणजे वर तुम्ही 55 मार्काचं 70 पैकी जर सोडवलं तर तिथंही काही अडचण येऊ शकत नाही. पण ते प्रश्नपत्रिकेमधले इझी, मीडियम आणि डिफिकल्ट प्रश्नाचं सॉर्टिंग मात्र त्या क्षणाला होणं खूप गरजेचं आहे. यामध्ये पहा, प्रिपेअर ऑल चॅप्टर्स थरली, सगळेच करा, कोणताही पार्ट ठेवू नका. सॉल्व ऑल न्यूमरिकल्स
ऑर प्रॉब्लेम्स गिवन इन टेक्स्ट ऑर एक्सरसाइज. तुमचा सराव बऱ्यापैकी झालेला असणार आहे. कॉन्सन्ट्रेट ऑन द बोल्ड वर्ड्स गिवन इन टेक्स्टबुक. म्हणजे चॅप्टर जो वाचत जाताना काही बोल्ड लेटर्स आहेत त्याकडे लक्ष केंद्रित केलं तर एक्झामिनर त्याच्यावरच एमसीक्यू सेट करतात किंवा त्याच्यावर प्रश्न विचारतात बऱ्याच वेळा. त्यामुळे त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचा. सीईटीला तुम्हाला फार उपयोग होणार आहे. ट्राय टू सॉल्व्ह प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. म्हणजे यापूर्वीच्या झालेल्या ज्या काही 6 प्रश्नपत्रिका असणाऱ्या आहेत त्या 6 प्रश्नपत्रिका जर पाहिल्या तरी एकूण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आणि कसे प्रश्न विचारले जाऊ शकतील याचा अंदाज तुम्हाला बांधता येतो. फ्रॉम दिस यू विल गेट द आयडिया ऑफ नेचर अँड डिफिकल्टी लेवल ऑफ क्वेश्चन. आता फिजिकलमध्ये एकूण 6 चॅप्टर्स आहेत. यामध्ये नेमकं कॉन्सन्ट्रेट करा न्यूमरिकल्स. त्यानंतर त्याची फॉर्म्युली तुम्ही जे सराव करा. कन्व्हर्जन फॅक्टर्स काय आहेत का, युनिट कन्व्हर्जन असणार आहे. त्यानंतर लॉची स्टेटमेंट, कोणकोणते लॉज आहेत ते डोक्यामध्ये आता पटपट यायला पाहिजे तुमच्या 6 मध्ये कोणते आहेत, त्याची स्टेटमेंट्स काय आहेत. डेरिव्हेशन्स कुठं कुठं असणारे आहेत ते तुम्हाला माहित असायला पाहिजेत. डिस्टिंग्विश कुठं कुठं असणार आहे, क्रिस्टलाइन अमॉर्फस सॉलिड्स मध्ये असणार आहे. तर हे शोधलं पाहिजे तुम्ही. आणि यामध्ये काही डायग्राम्स आहेत का त्यांचा सराव करणं गरजेचं आहे. म्हणजे हे जे पॉइंट्स आहेत यावर फोकस करा आणि त्या दृष्टीनं त्या 6 चॅप्टर्स मध्ये फिरून त्याचं सॉर्टिंग करून डोक्यामध्ये ठेवा, म्हणजे काही अडचण येणार नाही. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री यामध्ये 3 चॅप्टर्स आहेत. यामध्ये एलिमेंट्स, ॲटॉमिक नंबर, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजे ॲटॉमिक नंबर तुम्हाला माहित असेल तर इलेक्ट्रॉनिक पिरियडिक टेबल माहित असेल तर सोपंच आहे. त्यानंतर मॅग्नेटिक प्रॉपर्टी, टाइप ऑफ हायब्रिडायझेशन, जॉमेट्री या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. स्पिन ओनली फॉर्म्युला जो असणार आहे तो तुम्ही लक्षात ठेवा बोर मॅग्नेट्रॉन कॅल्क्युलेट करण्यासाठी. इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी, आयोनायझेशन एंथॅल्पी, इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी यांचं जे व्हेरिएशन डाऊन द ग्रुप आपण म्हणूया ते तुमच्या लक्षात असायला पाहिजे. केमिकल कंपोजिशन, काही ओर किंवा मिनरल असणार आहे त्यांची सराव करा, एखादा असू शकतं. स्ट्रक्चर ऑफ ऑक्झो ऍसिड्स ऑफ सल्फर अँड हॅलोजन्स यावर पण प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेला आहे. 16, 17, 18 जे ग्रुप एलिमेंट्स आहेत त्यामधून. ऑक्साइड्स, ऍसिडिक ऑक्साइड, बेसिक ऑक्साइड्स, एम्फोटेरिक ऑक्साइड किंवा न्यूट्रल ऑक्साइड्स ते बघा. आणि प्रिपरेशन अँड रिॲक्शन्स युजेस म्हणजे काही पार्ट जो असणार आहे तो यामध्ये असणार आहे. थोडासा इनऑर्गॅनिक 3 चॅप्टर्स असले तरी थोडा डिस्क्रिप्टिव्ह पार्ट यामध्ये आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्री 4 चॅप्टर्स आहेत. प्रिपरेशन, रिॲक्शन्स विथ कंडिशन महत्वाचे आहेत. रेड्युसिंग ऑक्सिडायझिंग एजंट्स लक्षात ठेवा. त्याच्यामुळं काय होतं, केमेनोफोर वापरल्यावर काय होतं, CrO3 वापरल्यावर काय होतं, डायल्यूट HNO3 वापरल्यावर काय होतं, ब्रोमिन वॉटर वापरल्यावर काय होतं, किंवा सोडियम इन इथेनॉल वापरल्यावर काय होईल, टिनिन एसिल असेल तर काय होईल, झिंक अमलगम अँड कॉन्सन्ट्रेट एसिल असेल तर काय होईल, किंवा हायड्रोजिन आहे आणि तिथं इथाइल अल्कोहोलिन KOH वापरला असेल तर तिथं काय होऊ शकतं, किंवा डायबल H वापरला असेल तर काय होतं, किंवा लिथियम अल्युमिनियम हायड्राइड वापरलं तर काय होईल. म्हणजे ह्या ज्या गोष्टी असणाऱ्या आहेत किंवा सोडियम बोरोहायड्राइड असणार आहे हे तुमच्या डोळ्यासमोर आता लगेच ऐकताना सुद्धा तुमच्या डोळ्यासमोर त्या गोष्टी यायला पाहिजेत. ऍसिडिटी अँड बेसिसिटी म्हणजे जे काही कंपाऊंड्स असणारे आहेत त्यांचे ऍसिडिक कॅरेक्टर्स आणि बेसिक कॅरेक्टर जी तुम्हाला माहित पाहिजेत ऑर्गॅनिकमध्ये ती लक्षात ठेवणं गरजेचं आहे. SN1 SN2 रिॲक्शन मेकॅनिझम जे असणार आहे ते कम्प्लीट मेकॅनिझम असेल. त्यामध्ये सायलेंट फीचर्स ऑफ SN1 आणि SN2 रिॲक्शन मेकॅनिझम असणार आहे किंवा डिटेलमध्ये पण एखादं विचारलं जाऊ शकतं. IUPAC नॉमेनक्लेचरचा सराव झालेला असणार आहे. काही टिपिकल जे आहेत की सहजासहजी नाही त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं असे विचारले जातात. युजेस लक्षात ठेवा किंवा एन्व्हायरमेंटल इफेक्ट असणार आहे ते पण लक्षात ठेवा. नेम रिॲक्शन खूप महत्वाचे आहेत. परीक्षेला हमखास 2-3 तरी नेम रिॲक्शन असतात, त्या लक्षात घ्या. अप्लाइड केमिस्ट्री यामध्ये 3 चॅप्टर्स आहेत. नेम अँड स्ट्रक्चर ऑफ मोनोमर्स किंवा रिॲक्टंट्स यांचा विचार करा कोण आहेत ते. प्रत्येकाचे नायलॉन 6, नायलॉन 6 किंवा टेरलिन डेक्रॉन असणार आहे किंवा ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात एकदा बघा. बायोडिग्रेडेबल कोणत्या आहेत, नॉन बायोडिग्रेडेबल कोणत्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा. डेफिनेशन्स यामध्ये आहेत बऱ्याचशा. बायोमॉलिक्युल्सचा सराव करा कारण खूप महत्वाचा चॅप्टर त्यामधला असणार आहे. ऍप्लिकेशन्स अँड युजेस पॉलिमर केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला ते पाहायला मिळेल किंवा पुढं ग्रीन अँड नॅनो केमिस्ट्रीमध्ये पण ते असणार आहे. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे हा जर व्हिडिओ पाहिला आणि हे सगळं नीट ऐकलं तर तुम्हाला
एक अंदाज बांधता येईल की नेमकं याच्यामध्ये आपल्याला आता काय करता यायला पाहिजे. या गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत त्या अनुभवातून सांगितलेल्या आहेत. याचा फायदा निश्चित तुम्हाला होणार आहे, यात काही शंका नाही. हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवण्याचं काम करा. कारण हा फ्री ऑफ कॉस्ट आहे. इथं काही पैसे चार्ज वगैरे पडत नाहीत. फक्त मित्रांच्यापर्यंत फॉरवर्ड करा आणि डिस्कस करा मित्रांच्याबरोबर की अशा पद्धतीने आपल्याला काही ग्रुपमध्ये डिस्कशन करून काही पॉईंटची तयारी करता येईल का? निश्चितच तुम्हाला चांगले गुण या परीक्षेला मिळू शकतील. धन्यवाद.